नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे प्रियजन असतील, नातेवाईक असतील, त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नीटचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्ये. आता नीटचा वापर कसा केला जातो आणि त्याची सर्वसमावेशक वाक्य कशी असतात ती बघू. नीटचा वापर, उपयोग. नीटचा वापर, उपयोग वाक्यांमध्ये गरज असणे, आवश्यकता असणे, पाहिजे असणे किंवा हवं असणे या अर्थाने केला जातो. म्हणजे कुठे केला जातो? गरज असणे, आवश्यकता असणे, पाहिजे असणे किंवा हवं असणे याच्यासाठी केला जातो, या अर्थाने केला जातो. आता महत्त्वाचे, यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर नीट हे सहाय्यकारी क्रियापद असले तरी बहुतांशी वाक्यात ते मुख्य क्रियापद म्हणून आपली भूमिका बजावते. नीट हे सहाय्यकारी क्रियापद आहे, पण काही वाक्यात काय असतं तर काही वाक्यात नीड हे क्रियापद म्हणून, मुख्य क्रियापद म्हणून पण घेतलं जातं, असं पण असतं. त्याच्यामुळे नीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे प्लस मुख्य क्रियापद आहे, हे लक्षात असलं महत्त्वाचं आहे. आता वाक्य बघूया, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. नीटची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं बघा, मला आणखी किंवा अजून पैशाची गरज किंवा आवश्यकता आहे. मला आणखी किंवा अजून पैशाची गरज किंवा आवश्यकता आहे. वाक्य येणार, आय नीड मोर मनी. आय नीड मोर मनी अँड फुल स्टॉप. इथे बघा आय आलेला आहे मलासाठी. नीड म्हणजे गरज असणे, आवश्यकता असणे म्हणून नीड आलेलं आहे. आणि मोर मनी म्हणजे अजून पैशाची किंवा आणखी पैशाची म्हणून मोर मनी आलेलं आहे. आणि फुल स्टॉप म्हणजे आय नीड मोर मनी. आय नीड मोर मनी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं, त्यांना मदत हवी आहे. त्यांना मदत हवी आहे. वाक्य येणार, त्यांना म्हणजे खूप जण आहेत म्हणून दे येणार करता, म्हणून दे आलेलं आहे. त्याच्यानंतर हवी असणे, हवी असणे म्हणजे नीड आलेलं आहे, नीड. आणि त्याच्यानंतर मदतसाठी हेल्प आलेलं आहे. वाक्य झालेलं आहे, दे नीड हेल्प. दे नीड हेल्प. इथे तुम्हाला रचना मिळते. दे झाला सब्जेक्ट, त्याच्यानंतर आलेलं आहे नीड आणि हेल्प आलेला आहे V1साठी प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथे दिलेला नाही कारण तो ॲबसेंटचा आहे, कारण वाक्यात त्याच्यामध्ये ते इन्क्ल्यूडच केलेलं नाही, त्याच्यामुळे ऑब्जेक्ट नाही आहे. पण याच्यामध्ये ऑब्जेक्ट असतं, काय वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असतं, इथे ते दिलेलं नाही म्हणून इथे आम्ही सांगितलेलं नाही. पण इथे ऑब्जेक्ट म्हणून दिलं आहे कारण बाकीच्या वाक्याने असणार म्हणून दिलेलं आहे ते ऑब्जेक्ट, ते लक्षात घ्या. ॲट लास्टला फुल स्टॉप. सब्जेक्ट प्लस नीड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट तिसरं वाक्य, तिला काय हवे आहे. तिला काय हवे आहे. वाक्य ना, व्हॉट डज शी नीड. व्हॉट डज शी नीड अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे लक्षात घ्या, काय हवे आहे, इथे हो किंवा नाही उत्तर देता येत नाही म्हणून हॉट वापरलेला आहे इथे कायसाठी, म्हणून हॉट केलेला आहे. त्याच्यानंतर हवे आहे, हवे आहे हा काळ साधा वर्तमान काळ आहे. लक्षात घ्या, साध्या वर्तमान काळ डू डज वापरलं जातं. आणि ज्यावेळी प्रश्नार्थक वाक्य असतं किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असतं त्यावेळी नीडच्या बरोबर डू डज किंवा डीड असं हे येतं. लक्षात घ्या, डू डज किंवा डीड सपोर्टसाठी वापरलं जातं. त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू डज डीड ही क्रियापदं आहेत, ती महत्त्वाची भूमिका बजावतात सहाय्यकारी क्रियापदं म्हणून. आणि मेन वर्बला नीड गेलं जातं, मुख्य क्रियापदाला नीड जातं. आणि जे सहाय्यकारी क्रियापद डू डजला येतं म्हणून इथे बघा डज आलेलं आहे, डज. आणि शी ही एकवचनी असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे डज आलेलं आहे. आता अनेक वचनं असतील तर तिथे डू वापरलं जातं. तुम्हाला माहीत असेल डू डजचा नियम काय आहे तो, म्हणजे केव्हा वापरलं जातं ते ह्याच्या टेन्सेन्समध्ये आपण बघितलेले आहे. व्हॉट डज शी नीड्स. इथे बघा
WH वर्ड्स पहिल्यांदा आले आहे. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डज म्हणून आलेलं आहे. प्लस सब्जेक्ट तिला म्हणजे सब्जेक्ट आहे म्हणून शी ही काय झालेलं आहे सब्जेक्ट. प्लस V1 आलेलं आहे नीड NEED नीड म्हणून V1 आलेलं आहे. प्लस ऑब्जेक्ट असेल तर इथे ऑब्जेक्ट दिला नाही आहे म्हणून इथे ऑब्जेक्ट दिला नाही आहे म्हणून तो ॲबसेंट आहे. पण वाक्यात ऑब्जेक्ट असतो म्हणून ऑब्जेक्ट दिले आहेत आणि त्याच्या लास्टला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. वाक्य झालेलं आहे हॉट डज शी नीड म्हणजे तिला काय हवे आहे. WH वर्ड प्लस डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे रचना आहे त्याची. चौथं, मला डॉक्टरांचा सल्ला हवा आहे. मला डॉक्टरांचा सल्ला हवा आहे. वाक्य ना आय नीड डॉक्टर ॲडवाईस. आय नीड डॉक्टर ॲडवाईस देणे म्हणजे सल्ला देणे. नीड म्हणजे गरज असणे, हवा आहे म्हणून. वाक्य आलेलं आहे आय नीड डॉक्टर ॲडवाईस. त्याच्यानंतर 5वं वाक्य, घाई करण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही. वाक्य ना देअर इज नो नीड टू हरी किंवा वरी. देअर इज नो नीड टू हरी म्हणजे घाई करण्याची गरज नाही असं असेल तर देअर इज नो नीड टू हरी येणार. आणि काळजी करण्याची गरज नाही असं असेल तर देअर इज नो नीड टू वरी असं येणार. 2 वाक्य आहेत. ती 2 वाक्य एकाच वाक्यामध्ये दिलेली आहे. हरी म्हणजे घाई आणि वरी म्हणजे काळजी. असं तुम्ही दोन्ही प्रकारे वापरून ते वाक्य 2 वाक्य बनवू शकतात. त्याच्यानंतर 6वं वाक्य, तुम्हाला ही कागदपत्रे का हवी आहेत. तुम्हाला ही कागदपत्रे का हवी आहेत. इथे हो किंवा नाही उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळे ब्रीफली उत्तर द्यावं लागतं. म्हणून इथे का हवी आहेत. का हा प्रश्नार्थक शब्दावरून आपल्याला इंग्रजी शब्द शोधावा लागेल. तर का म्हणजे काला काय म्हटलं जातं तर व्हाय म्हटलं जातं. म्हणून व्हाय पहिल्यांदा आलेला आहे. त्याच्यानंतर डू यू नीड. तुम्हाला सांगितलेलं प्रश्नार्थी वाक्य निगेटिव्हमध्ये मोस्टली डू डज यूज केलं जातं. वर्तमान काळाचं साध्या वर्तमान काळाचं वाक्य असेल तर नीडसोबत म्हणून नीड आलेलं आहे बघा. व्हाय त्याच्यानंतर डू आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून. डू सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर यू म्हणजे तू सब्जेक्ट. त्याच्यानंतर नीड आलेलं आहे. नीड V1 आलेलं आहे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून. आणि धिस डॉक्युमेंट म्हणजे ही कागदपत्रे. धिस डॉक्युमेंट म्हणजे ही कागदपत्रे. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. ओव्हरऑल सेंटेन्स आलेलं आहे व्हाय डू यू नीड धिस डॉक्युमेंट्स. व्हाय डू यू नीड धिस डॉक्युमेंट्स अँड क्वेश्चन्स मार्क. स्ट्रक्चर आहे WH वर्ड्स प्लस सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब्स म्हणजे डू प्लस सब्जेक्ट यू प्लस V1 नीड त्याच्यानंतर ऑब्जेक्ट धिस डॉक्युमेंट्स किंवा रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे त्याचं. त्याच्यानंतर 7वं वाक्य, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. वाक्य ना यू नीड अ रेस्ट. यू नीड अ रेस्ट म्हणजे तुम्हाला विश्रांतीची गरज आहे असं. त्याच्यानंतर 8वं वाक्य, गाडी चालवण्यासाठी आपल्याला परवान्याची आवश्यकता आहे. गाडी चालवण्यासाठी आपल्याला परवान्याची आवश्यकता आहे. वाक्य ना टू ड्राईव्ह अ कार वी नीड अ लायसन्स. टू ड्राईव्ह अ कार वी नीड अ लायसन्स. ही सोपी वाक्य आहे. त्याचं एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही आहे कारण तुम्हाला ती लक्षात येत असतील. कारण साधीच आहे. विधानार्थी वाक्य आहे. त्याच्यामुळे आपण काय घेतो आहे डायरेक्ट घेतो आहे. आणि तशीच आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यानंतर आपली निगेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य वगैरे ती सारखीच आहे. त्याच्यामुळे आपण फास्ट जातो आहे तशी पण घेतो आहे कारण ती सोपी वाक्य आहेत. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असत नाही. टू ड्राईव्ह अ कार वी नीड अ लायसन्स म्हणजे गाडी चालवण्यासाठी आपल्याला परवान्याची आवश्यकता आहे असं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य, तुम्हाला मदत हवी आहे का. तुम्हाला मदत हवी आहे का. हो किंवा नाही ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात डू यूज केलं जातं इथे डू. त्याच्यानंतर डू यू नीड हेल्प. डू यू नीड हेल्प अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. डू आलेला आहे प्रश्नार्थी सहाय्यकारी क्रियापद म्हणून. त्याच्यानंतर यू आलेला आहे सब्जेक्ट. नीड आलेला आहे मुख्य क्रियापद V1साठी आणि हेल्प आलेला आहे मदत म्हणून. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेले. वाक्य डू यू नीड हेल्प. डू यू नीड हेल्प अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट 10वं, मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. वाक्य येणार आय डोंट नीड एनी प्रूफ. आय डोंट नीड एनी प्रूफ. सांगितलेलं निगेटिव्ह वाक्यात पण डू डज बरोबर नीड यूज केलं जातं म्हणून आय येणार सब्जेक्ट म्हणून. त्याच्यानंतर डू नॉट यूज केलेला आहे ॲक्झिलरी वर्ब सब्जेक्ट सहाय्यकारी क्रियापद म्हणून.
प्लस नीड आलेलं आहे ते V1साठी आलेलं आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आलेलं आहे एनी प्रूफ ऑब्जेक्टसाठी गेलेलं आहे. ॲट लास्टला फुल स्टॉप. वाक्य आय डोंट नीड एनी प्रूफ. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस डू नॉट प्लस नीड V1 प्लस ऑब्जेक्ट अँड फुल स्टॉप. अशा प्रकारे रचना आहे. 11वं वाक्य. मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. वाक्य येणार आय नीड अ टाईम टू थिंक अबाउट इट. म्हणजे मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे. आय नीड अ टाईम टू थिंक अबाउट इट. थिंक म्हणजे विचार करणे असं आणि अबाउट इट म्हणजे करण्यासाठी या सर्वांचं. त्याच्यानंतर 12वं वाक्य बघा नेक्स्ट. मला माझ्या आयुष्यात तुम्ही हवे आहात. वाक्य येणार आय नीड यू इन माय लाईफ. नीड म्हणजे गरज असणे, माय लाईफ म्हणजे माझ्या आयुष्यात. इथे आय आला सब्जेक्ट, पण यू आलेला आहे तो सब्जेक्टमध्ये वगैरे त्यामध्ये येत नाही, तो ऑब्जेक्टसाठी वगैरे गेलेला आहे तो यू. आय आलेला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर नीड आलेला आहे V1साठी म्हणून, आणि यू आलेला आहे गरज हवे आहेसाठी नीड, आणि यू आलेला आहे ते तुम्हीसाठी, आणि इन माय लाईफ म्हणजे माझ्या आयुष्यात. असं आय नीड यू इन माय लाईफ. त्याच्यानंतर तुम्हा दोघांनाही तुमचा वेळ हवा आहे किंवा तुम्हा दोघांनाही तुमची जागा हवी आहे. वाक्य ना यू बोथ नीड युअर स्पेस. म्हणजे दोघांनाही म्हणून बोथ आलेलं आहे. नीड युअर स्पेस म्हणजे तुमची जागा किंवा तुम्हाला वेळ हवा आहे असं पण म्हणू शकतो. वेळ हवा असणे पण पेस म्हटलं जातं, आणि जागा म्हटल्यासाठी पण पेस दिली जाते, म्हणून यू बोथ नीड युअर पेस. 14वं वाक्य. मला तुमच्याशी बोलायचे आहे. वाक्य ना आय नीड टू टॉक टू यू. म्हणजे मला तुमच्याशी बोलायचे आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. मला जास्त पैशांची गरज नाही. वाक्य ना आय वोंट नीड मोर मनी किंवा आय विल नॉट नीड मोर मनी. आता गरज नाही आहे, पुढे आपल्याला दिले नाही आहे, पण गरज नाही आहे म्हणून विल नॉट यूज केलेला आहे भविष्यकाळ धरून समजून, म्हणून आय विल नॉट नीड मोर मनी किंवा आय वोंट नीड मोर मनी. हे वाक्य कशामध्ये टाकलेलं आहे त्यांनी, तर साध्या भविष्यकाळामध्ये. विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, नीड हे क्रियापद आलेलं आहे V1 म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप असं धरून ते वाक्य केलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य. तुम्हाला कुठे जायचे आहे? क्वेश्चन्स मार्क. वाक्य येणार व्हेअर डू यू नीड टू गो अँड क्वेश्चन्स मार्क. सेम आहे इथे. व्हेअर आलेला आहे WH वर्ड्स, त्याच्यानंतर डू आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून, यू आलेला आहे सब्जेक्ट म्हणून, नीड आलेला आहे मेन व्हर्ब्स म्हणून, आणि टू गो म्हणजे जाण्यासाठी जो अदर पार्ट्समध्ये गेलेला आहे, ऑब्जेक्टमध्ये गेलेला आहे. ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. वाक्य झालेलं आहे व्हेअर डू यू नीड टू गो. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं. आम्हाला काही माहिती हवी आहे. वाक्य ना वी नीड सम इन्फॉर्मेशन. म्हणजे वी झालेला आहे सब्जेक्टसाठी, नीड यूज केलेला आहे, त्याच्यानंतर सम इन्फॉर्मेशन आलेलं आहे. सम इन्फॉर्मेशन म्हणजे काही माहिती, हे लक्षात घ्या. वाक्य वी नीड सम इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर 18वं वाक्य. मला तुम्हाला भेटायचे आहे म्हणजे किंवा मला तुम्हाला भेटायची आवश्यकता आहे किंवा गरज आहे. वाक्य ना आय नीड टू सी यू. वाक्य आलेलं आहे मला तुम्हाला भेटायचं, आय नीड टू सी यू असं आहे ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य. मला तुम्हाला सांगायचे आहे किंवा मला तुम्हाला सांगायला हवं म्हणजे आवश्यकता आहे असंच आहे ते वाक्य. वाक्य ना आय नीड टू से यू. वर बघा आय नीड टू सी यू म्हणजे भेटायचं आहे म्हणून सी यू आहे, आणि इथे सांगायचे आहे म्हणून से यू आहे. लक्षात घ्या, से यू आणि सी यू हे एक फरक लक्षात घ्या. सी म्हणजे भेटणे आणि से म्हणजे सांगणे, हे करणे असंच वाक्य आहे. त्याच्यानंतर 20वं वाक्य. तुम्हाला किती पाणी हवे आहे. वाक्य आहे ना हाऊ मच वॉटर डू यू नीड.
हाऊ मच वॉटर डू यू नीड अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या हाऊ मच कशाला वापरलेला आहे, वॉटरसाठी. कारण वॉटर हे अनकाउंटेबल आहे, अगणनीय आहे, म्हणून हाऊ मच यूज केलं जातं. तुम्हाला माहीत असेल अनकाउंटेबलसाठी हाऊ मच अँड काउंटेबलसाठी हाऊ मेनी यूज केलं जातं. त्याप्रमाणे हाऊ मच इथे यूज केलेलं आहे. वॉटर म्हणजे पाणी. आणि डू यू नीड हे कशाला वापरलेलं आहे. डू हे ॲक्च्युअली सहाय्यकारी क्रियापदासाठी घेतलेलं आहे. यू आहे सब्जेक्टसाठी अँड नीड फॉर द व्हर्बसाठी म्हणजे पहिलं रूप. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. हाऊ मच वॉटर डू यू नीड अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य. मला माझे सबस्क्रिप्शन सक्रिय करायचे आहे. मला माझे सबस्क्रिप्शन सक्रिय करायचे आहे. वाक्याना आय नीड टू ॲक्टिवेट माय सबस्क्रिप्शन. आय नीड टू ॲक्टिवेट माय सबस्क्रिप्शन म्हणजे मला सबस्क्रिप्शन काय करायचं आहे, ॲक्टिवेट म्हणजे सक्रिय करायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं. तिला लवकर निर्णय घ्यायचा आहे. तिला लवकर निर्णय घ्यायचा आहे. वाक्याना शी नीड टू मेक अ डिसिजन क्विकली. शी नीड टू मेक अ डिसिजन क्विकली म्हणजे तिला लवकर डिसिजन घ्यायचा आहे. डिसिजन घेणे म्हणजे निर्णय घेणे आणि क्विकली म्हणजे लवकर. मग अशा प्रकारे शी नीड टू मेक अ डिसिजन क्विकली असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 23 नेक्स्ट. आपल्याला योजनेतील बदलांबद्दल चर्चा करायची आहे. आपल्याला योजनेतील बदलांबद्दल चर्चा करायची आहे. वाक्याना वी नीड टू डिस्कशन अबाउट द चेंजेस इन द प्लॅन. वी नीड टू डिस्कशन अबाउट द चेंजेस इन द प्लॅन. इथे लक्षात घ्या डिस्कशन्स करणे म्हणजे चर्चा करणे. अबाउट द चेंजेस इन द प्लॅन्स म्हणजे आपल्या योजनेतील बदलाबद्दल अशा धरून ते केलेलं आहे. प्लॅन म्हणजे काय आहे तर आपला बदल, चेंजेस म्हणजे बदल आहे. योजना म्हणजे प्लॅन होत होते. म्हणून वी नीड टू डिस्कशन अबाउट द चेंजेस इन द प्लॅन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 24वं. तिला वाटते की मला अधिक सराव करण्याची गरज आहे. तिला वाटते की मला अधिक सराव करण्याची गरज आहे. आता तिला वाटते म्हणजे शी थिंक्स येणार. शी थिंक्स लक्षात घ्या एकवचनी आहे शी. दॅट्स वाय ॲस यूज झालेला आहे. कशाला व्हर्बला म्हणून तिथे ॲस आलेला आहे. थिंक्स म्हणून आलेला आहे. शी थिंक्स कारण एकवचनी असतं सिंग्युलर त्याला SES लागतात आणि अनेक वचनीसाठी काही लागत नाही प्ल्युरलसाठी. म्हणून ते धरून शी थिंक्स आलेलं आहे मला वाटतेसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट मला अधिक सराव करण्याची गरज आहे. म्हणून आय नीड टू प्रॅक्टिस मोर. आय नीड टू प्रॅक्टिस मोर असं आलेलं आहे. ओव्हरऑल फुल सेंटेन्स आलेला आहे. शी थिंक्स आय नीड टू प्रॅक्टिस मोर. त्याच्यानंतर 25वं वाक्य. कठीण काळात तुम्हाला सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्याची गरज आहे. कठीण काळात तुम्हाला सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्याची गरज आहे. वाक्याना यू नीड टू स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडन्स ड्युरिंग टफ टाईम. यू नीड टू स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडन्स ड्युरिंग टफ टाईम. टफ टाईम म्हणजे कठीण काळ, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास अँड पॉझिटिव्ह मीन्स सकारात्मक असं आहे ते. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, त्या दरम्याने आपल्याला काय राहावं लागेल पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट असं आहे ती. च्या दरम्यानसाठी ड्युरिंग यूज केलेलं आहे. वाक्य यू नीड टू स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट ड्युरिंग टफ टाईम. अशा प्रकारे ही वाक्य आलेली आहे. नीडची गरज असणे, आवश्यकता असणे, हवं असणे अशा प्रकारच्या अर्थाने ती यूज केलं जातं नीडचं. नीड हे फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून येत नसून मुख्य क्रियापद म्हणून ते पण आपली भूमिका बजावतं हे तुम्हाला या वाक्यावरून लक्षात येईल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि त्याप्रमाणे ती वाक्य करा. त्या तुम्हाला अजून मिळाली असतील तर तुम्ही त्याचा पण सराव करू शकतात. कारण जास्त सराव केल्याने आपल्याला चांगलं लक्षात राहतं. म्हणून तिथे पण तुम्ही जास्त सराव करून ती वाक्य करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन वर्ड्स घेऊन आणि त्याची वाक्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.